नमस्कार मित्रांनो, आज आपण फ्रिक्शन मेकॅनिक्सचा फ्रिक्शन चॅप्टर बघणार आहोत. हा जवळजवळ 12 ते 16 मार्काला हा चॅप्टर येतो. तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यावे. फ्रिक्शन म्हणजे काय? बघा, फ्रिक्शन म्हणजे सोप्या मराठीत घर्षण. ज्यावेळेस एक बॉडी दुसऱ्या बॉडीला घासली होती तर फ्रिक्शन होतं. फ्रिक्शन म्हणजे काय मित्रांनो? घर्षण. द रेजिस्टन्स ऑफर्ड टू मोशन वेन वन सरफेस when one surface slide or tend to slide over the other surface. ज्यावेळेस एक सरफेस दुसऱ्या सरफेसवर स्लाइड होतो त्यावेळेस जे रेजिस्टन्स ऑफर्ड होतं त्याला म्हणायचं फ्रिक्शन. हा हात या हातावर मी फ्रिक्शन केलं, काय होतं? अपोज होतो. एखादी बॉडी जर आपण इथून खाली ढकलायलो तर इथून थोडा अपोज होतो, सरफेसचा थोडा अपोज होतो, त्याला काय म्हणतो आपण? फ्रिक्शन, घर्षण. लक्षात? फ्रिक्शन म्हणजे काय? घर्षण. तर इंग्लिश मध्ये कशी डेफिनेशन याची? द रेजिस्टन्स ऑफर्ड टू मोशन वेन वन सरफेस स्लाइड ऑर टेन टू स्लाइड ओव्हर द अदर सरफेस. एक सरफेस दुसऱ्या सरफेसवर घासत असेल किंवा स्लाइड होत असेल त्यावेळेस जो रेजिस्टन्स ऑफर्ड होतो त्याला म्हणायचं फ्रिक्शन. त्यावेळेस जो विरोध होतो त्याला काय म्हणायचं? फ्रिक्शन. लक्षात? आता ऍडव्हान्टेज ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शनचे फायदे काय काय मित्रांनो? फ्रिक्शनचे फायदे काय काय? हे पहा, आपण इझिली ब्लॅकबोर्ड म्हणा, व्हाईट बोर्ड म्हणा, इझिली पेननी लिहू शकतो. हा, इझिली पेननी लिहू शकतो. ते कशामुळे लिहू शकतो? फ्रिक्शनमुळे. कशामुळे लिहू शकतो? फ्रिक्शनमुळे. काय? वन कॅन इझिली होल्ड द रायटिंग मटेरियल. तिसऱ्या नंबरचं बघा, वन कॅन इझिली होल्ड द रायटिंग मटेरियल without slipping while writing on the surface like blackboard or paper slide. पेपरवर किंवा ब्लॅकबोर्ड वर लिहितात असताना आपण इझिली हातात होल्ड करू शकतो पेन. बघा, प्रत्येक पेनला फाईन ग्रीप झालं, कोणत्याही कंपनीचा पेन झालं, प्रत्येक पेनला काय असतं? ग्रीप असते. ती ग्रीप कशासाठी असते? फ्रिक्शन. आपल्या हातात इझिली धरता यावं, होल्ड करता यावे. लक्षात? तर आपण इझिली हातात पेन धरू शकतो. कशामुळे? फ्रिक्शनमुळे. इझिली बोर्डवर लिहू शकतो, ब्लॅकबोर्डवर. कशामुळे? फ्रिक्शनमुळे. हा, इझिली रस्त्यावर चलू शकतो. कशामुळे? फ्रिक्शनमुळे. आपण प्लास्टिकच्या चपला का नाही घालत? तर फ्रिक्शन. अरे, रबर सारख्या चपला का घालतो? कारण की फ्रिक्शन असतं चामड्याच्या त्याच्या. फ्रिक्शन म्हणजे घर्षण. लक्षात? तर मॅन कॅन इझिली वॉक. खूपदा येतं बरं ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज 2 मार्काला, आणि एकदम जनरल आहे. ज्या पोराला कळलं त्याला एकदम जनरल कॉन्सेप्ट आहे. मॅन कॅन इझिली वॉक ऑन हॉरिझॉन्टल सरफेस ड्यू टू फ्रिक्शन. रस्त्यावर किंवा हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या सरफेसवर इझिली चलू शकतो. कशामुळे चलू शकतो? फ्रिक्शनमुळे. नंतर देर इज अ सेफ मोमेंट ऑफ व्हेकल्स बाय अप्लाइंग ब्रेक्स. हे पण बघा, गाडीचं जे ब्रेक असतं ते फ्रिक्शनवर काम करतं. किंवा तुम्ही सायकल एक्झाम्पल लक्षात घ्या. सायकलला शू असते, सायकलचे शू बाहेर दिसते तुम्हाला, म्हणून मी सायकलचं एक्झाम्पल दिलं. ज्यावेळेस सायकलचा ब्रेक दाबतो आपण त्यावेळेस काय होतं? टायरला ते शू घासते. घासते म्हणजे टायर मध्ये आणि शू मध्ये काय होतं? फ्रिक्शन होतं, म्हणून ब्रेक लागतो. लक्षात? तर सेफ मोमेंट ऑफ व्हेकल्स अप्लाइंग ब्रेक्स कशामुळे होतं? फ्रिक्शनमुळे. समजलं का? आता पुढचा ऍडव्हान्टेज बघा मित्रांनो. वन कॅन पुढचा ऍडव्हान्टेज, वन कॅन हॅमर द नेल इन टू द वॉल ड्यू टू फ्रिक्शन. बघा, भिंतीत खिळा ठोकू शकतो आपण. कशामुळे? फ्रिक्शनमुळे, फ्रिक्शनल ग्रीप असल्यामुळे. कोणते ऍडव्हान्टेज देऊ शकतो? 2 मार्काला कमीत कमी 4 लिहिणं अपेक्षित आहे. 2 मार्काला आलं, 4 मार्काला आलं, जेवढे लिहिता येईल तेवढे लिहायचे. सरफेस ऑफ टायर ऑफ व्हेकल इज स्पेशली डिझाइन्ड सो ॲज टू हॅव अ प्रॉपर ग्रीप विथ द रोड सरफेस. बघा, गाडीचा जो सरफेस आहे टायरचा, तो कसं आहे? त्याला फ्रिक्शन, त्याला अशा रेषा असत्या, काही असत्या, मेकॅनिकल वाले पुढे बघतेनच अशी ग्रीप असते ना, ते कशासाठी असते? फ्रिक्शन. टायर हे रोडला धरून राहावं. आलं लक्षात? तर हे सगळे ऍडव्हान्टेज ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शनचे फायदे. आलं लक्षात? फ्रिक्शन म्हणजे काय? एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर घासत असताना जो विरोध होतो, स्लाइड होत असताना
जो विरोध होतो त्याला काय म्हणायचं? फ्रिक्शन. लाईक ऍडव्हान्टेज ऑफ फ्रिक्शन झालं. प्रॉब्लेम पण खूप सोपे आहे मित्रांनो. नंतर आता डिसएडव्हान्टेज ऑफ फ्रिक्शन. इथं जरी 2 दिले तर तुम्ही खूप सारे लिहू शकता. डिसएडव्हान्टेज काय? बघा, देअर इज अ विअर अँड टिअर ऑफ द सर्फेसेस ऑफ मुव्हिंग पार्ट्स ऑफ द व्हेरियस मशीन. आता समज फॅन आहे. आपल्या हॉलमधला हा फॅन वाजायला लागला. वाजतोय म्हणजे त्याच्यात कुठेतरी घर्षण होत. घर्षण होतंय, फ्रिक्शन होतंय. फ्रिक्शन झाल्यामुळे तो वाजतोय. वाजतोय म्हणजे नॉईज क्रिएट करतो. म्हणजे फ्रिक्शनचा डिसएडव्हान्टेज काय? आवाज येतो. दुसरी गोष्ट, हा तो फ्रिक्शन होत असल्यामुळे, घर्षण होत असल्यामुळे ज्या स्पीडने तो पळायला पाहिजे त्या स्पीडने तो पळायला का नाही. इज अ डिसएडव्हान्टेज ऑफ फ्रिक्शन. आले म्हणजे त्याला जेवढी एनर्जी द्यायला आपण तेवढी एनर्जी तो वापरायला का नाही. म्हणजे काय लॉस व्हायला? एनर्जीचा लॉस. आलं लक्षात? तर फ्रिक्शन म्हणजे काय? देअर इज अ विअर अँड टिअर ऑफ द सरफेस. मुव्हिंग पार्टचं घर्षण होतं. हे फ्रिक्शन चांगलं आहे का? नाही. घर्षण होणार. हा देर इज अ लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू फ्रिक्शन. मी सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिसिटी द्यायला त्याला त्याचा आवाज यायला लागला, घासायला लागला, मग जेवढं पाहिजे तेवढं फास्ट चालायला का नाही. म्हणजे एनर्जी लॉस व्हायला. नंतर देर इज अ मोर कन्झ्युम्शन ऑफ फ्युल ड्यू टू फ्रिक्शन. एक्झाम्पल गाडीचं घ्या. 2च्या जागी 3 बसवलं मोठमोठ्याले जाड. लक्षात काय होतं? गाडी ऍव्हरेज कमी देते. म्हणजे फ्युल जास्त जातं. आपण म्हणतो सिटीत माझी गाडी कमी ऍव्हरेज देते, हायवेवर जास्त. तर सिटीत काय प्रॉब्लेम असतो? तिथं ब्रेक दाबावा लागतो. आपल्या जालन्यासारख्या सिटीत तर खूप तिथं कुठं कोणी गाडी आणतं, ब्रेक दाबावा लागतं. मग ब्रेक दाबल्यामुळे काय होतं? जी स्पीड कॉन्स्टंट ठेवायची आपली ती राहत नाही. लक्षात? घर्षण होतं. त्याच्यामुळे फ्यूल जास्त लागतं. लक्षात? आणि ज्यावेळेस आपण हायवेने चालतो त्यावेळेस एका कॉन्स्टंट स्पीडवर चालत असतो. त्याच्यामुळे थोडं फ्यूल कमी लागतं. लक्षात? तर फ्यूल कन्झम्पशन जास्त लागतं घर्षण झाल्यास. कळालं? हे झाले ऍडव्हान्टेज. हे झाले डिसएडव्हान्टेज. सॉरी. बघा मित्रांनो, पुढची कन्सेप्ट आहे लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. आता ही जी कन्सेप्ट आहे ही आपल्याला प्रॉब्लेम साठी लागणार आहे. बघा, ही एक बॉडी आहे. ही एक बॉडी ही आपण टेबलवर ठेवली, टेबल फिक्स असतो. ही बॉडी जर टेबलवर ठेवली, तर बॉडीचं वेट जे कुठे ऍक्ट होत असतं? डाऊनवर्ड. कुठल्याही बॉडीचं वेट कुठे ऍक्ट होत असतं? डाऊनवर्ड. आणि बॉडीच्या अपोजिटला काय असते? नॉर्मल रिॲक्शन. काय असते अपोजिटला? नॉर्मल रिॲक्शन. म्हणून आपण इक्विलिब्रियम मध्ये राहतो, म्हणजे रेस्ट पोझिशन मध्ये राहतो, म्हणजे एका जागेवर बसून राहतो. ग्रॅव्हिटीचा अपोज आणि नॉर्मल रिॲक्शन, त्याच्यामुळे इक्विलिब्रियम मध्ये राहतो, हालत डुलत नाही. लक्षात? नंतर इथं पण बॉडी, ही बुक समज केप्ट टेबलवर, ही हिचं वेट खाली चाललं नॉर्मल रिॲक्शन वर. सर याला आपण स्लाइडिंग फोर्स अप्लाय केला, पी. सर मी याला पी अप्लाय केला, फोर्स म्हणजे ओढायला लागलो इकडे, तर काय होतं? काही ना काहीतरी विरोध होतो. बघा बरं, कोणती गोष्ट, आता तुम्ही जर याला ओढायला गेले, खाली असं याला पेनला फेकायला गेले, तर काय होईल? इथं तो सरफेसला जो घासतो ना, त्याच्यामुळे ज्या स्पीडमध्ये तो जाणार आहे त्या स्पीडमध्ये जातो का? नाही. विरोध होत असतो. ह्या सरफेसमुळे, हा जो सरफेस आहे या सरफेसमुळे त्याला विरोध असतो. आणि जो विरोध करणारा फोर्स असतो त्याला म्हणतो आपण लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. त्याला काय म्हणतो आपण? लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे जर मी बॉडीला इकडे ओढायलो, सहजासहज बॉडी इकडे ओढल्या जात नाही. तर त्याला अपोज करतं. कोण अपोज करतं त्याला? लिमिटिंग फ्रिक्शनल. तो कशावर डिपेंड असतो? सरफेसवर. सरफेस जर स्मूथ असेल तर कमी लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स असतो. जर सरफेस खरबडा असेल तर लिमिटिंग विरोध जास्त होईल ना. जर सरफेस स्मूथ असेल तर विरोध कमी होईल. आलं लक्षात? तर इकडे बघा, काय डेफिनेशन लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्सची? द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन विच इज हेल्ड along the common surface of contact between two bodies, where the body is just on the point of motion over the other is called as a limiting frictional force. म्हणजे काय? बघा, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन विच इज हेल्ड अलॉंग द कॉमन सर्फेस, ह्या कॉमन सर्फेस ऑफ कॉन्टॅक्ट. बघा इथं असतो तो, ही बॉडी आणि सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये, बिटवीन द टू बॉडीज, वेल द बॉडी जस्ट ऑन द पॉइंट ऑफ मोशन. म्हणजे आपण ज्यावेळेस ढकलायला बॉडील, ज्यावेळेस ओढायला बॉडील,
त्यावेळेस तो दिसतो, म्हणजे त्यावेळेस तो अप्लाय होतो. हा, इज कॉल्ड एज आपलं हे पहा, वेन द टू बॉडीज वेन द बॉडी इज जस्ट ऑन द पॉइंट ऑफ मोशन, म्हणजे त्याला ओढायलो. हा, त्यावेळेस जो अपोज होतो त्याला काय म्हणायचं, लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. कळलं, लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. आता पुढचं बघा, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोणची पुढची डेफिनेशन आहे, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. हे पहा, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. प्रॉब्लेम चालू होता तिचे. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन प्रॉब्लेमला चुकून पण अपसाईड राहू नका. 6 आणि 4 10 मार्काला फिक्स प्रॉब्लेम आहे. एक 6 मार्काला, एक 4 मार्क आणि 2-4 मार्काची थिअरी. 12-16 पर्यंत जाऊ शकतो आज. हा, इकडे बघा, सोपा चॅप्टर आहे. 5वा चॅप्टर पण सोपा आहे. अले कोइफिशियंट, आणि तिसऱ्या चॅप्टरचे व्हिडिओ टाकलेले ऍपमध्ये, ते बघून घ्या. अलग हे बघ, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, द रेशो ऑफ लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स टू नॉर्मल रिएक्शन. The ratio of limiting frictional force to normal reaction is called as the coefficient of friction. आत्ताच आपण डायग्राम काढली मित्रांनो, पुन्हा एकदा काढतो. हे पहा, हे बॉडीचं वेट आहे, ही नॉर्मल रिएक्शन आर आहे, हा पी आहे, हा लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. द रेशो ऑफ लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स टू नॉर्मल रिएक्शन, एफ बाय आर. नॉर्मल रिएक्शन म्हणजे वेटला अपोज करणारी रिएक्शन असते. द रेशो ऑफ एफ बाय आर, इट इज द रेशो ऑफ लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स टू नॉर्मल रिएक्शन, इज कॉल्ड एज अ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. इज कॉल्ड एज अ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. याला युनिट नसतं, याला युनिट नसतं. अलग, इट इज द रेशो ऑफ एफ बाय आर, लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स टू द नॉर्मल रिएक्शन. लक्षात. पुढचं पाहू मित्रांनो, अँगल ऑफ फ्रिक्शन. पुढचं काय आहे, अँगल ऑफ फ्रिक्शन. अँगल ऑफ फ्रिक्शन, हा म्हणजे उद्या आपल्याला प्रॉब्लेम शिकता येते. आज व्हिडिओ संपायच्या वेळेस तुम्हाला फॉर्म्युले लिहून देतो, ते पाठ करून यायचे. हा, इकडे बघा, बॉडीचं वेट कुठं असतं, डाऊनवर्ड. अपोजिटला कोण असतं, नॉर्मल रिएक्शन. हा असतो पी, हा असतो एफ. हा, ही बॉडी आणि हे सरफेस. इकडे बघा, हा असतो म्यू, इथं असतो म्यू. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे नेमकं काय, हे तुम्ही मला विचारायला पाहिजे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे नेमकं काय माहिती का, सो घर्षणचा रेशो, म्हणजे किती प्रमाणात घर्षण होऊ शकतं. आता कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हे कशानुसार बदलतं, मटेरियल नुसार. जर मटेरियल खूप स्मूथ असं, तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी होईल, म्हणजे घर्षण होण्याची प्रक्रिया कमी होईल. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कधी जास्त होईल, जर मटेरियल स्मूथ नसेल तर. खरबडा असेल तर फ्रिक्शन जास्त होईल ना. तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे किती अमाऊंट मध्ये फ्रिक्शन होतं, त्याला काय म्हणतो आपण, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. समजलं. आता अँगल ऑफ फ्रिक्शन. अँगल ऑफ फ्रिक्शनची पाठ करायला खूप सोपे डेफिनेशन. यस, हे पहा, यस म्हणजे काय असतं माहिती का, रिझल्ट. एस म्हणजे काय असतं, यस म्हणजे रिझल्टंट रिएक्शन. हा, आर म्हणजे काय असतं, नॉर्मल रिएक्शन. हा, एस म्हणजे रिझल्टंट रिएक्शन असतं. हा, आर म्हणजे काय असतं, नॉर्मल रिएक्शन. आता बघा किती मस्त डेफिनेशन. ह्या दोघांमधला अँगल म्हणजे काय, अँगल ऑफ फ्रिक्शन. मग इंग्लिश मध्ये कसं लिहायचं, द अँगल बिटवीन नॉर्मल रिएक्शन अँड नॉर्मल रिएक्शन अँड रिझल्टंट रिएक्शन इज कॉल्ड एज अँगल ऑफ फ्रिक्शन. अरे काही थिअरी अवघड नाही मेकॅनिक्सची, जर समजून घेण्याचा दृष्टिकोन केलं. अरे द अँगल बिटवीन, द अँगल बिटवीन, बिटवीन फुल फॉर्म मधलेच, हा बिटवीन, असं शॉर्ट फॉर्म परीक्षेत चालत नाही. हा, अँगल बिटवीन नॉर्मल रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन अँड रिझल्टंट रिएक्शन, रिझल्टंट रिएक्शन इज कॉल्ड अँगल ऑफ फ्रिक्शन. त्या सगळ्या डेफिनेशन येत्या आणि प्लस ह्या प्रॉब्लेमला काम आहेत.
द अँगल बिटवीन नॉर्मल रिएक्शन अँड रिझल्टंट रिएक्शन इज कॉल्ड एज अ अँगल ऑफ फ्रिक्शन. इट इज डिनोटेड बाय फाय. कशाने डिनोट करते मित्रांनो हे? फाय. कशाने डिनोट करते? फाय. डिनोटेड बाय, हे असं शून्य काढायचं, त्याला अशी रेष फाय. आणि याचा फॉर्म्युला काय? फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स म्यू. आता हे कसं येतं सांगितलं असतं, पण गरज नाही तुम्हाला सांगायची. मॅथमॅटिक्स वापरावं लागेल तर ठीक आहे, सांगू देतो. इकडे बघा, हा डब्बा बाजूला घेतला, हा ट्रायंगल बाजूला घेतला, आले, पण गरज नाही, जास्त डोकं लावायचं काम नाही. फाय, हा हे काय असतं? आर असतं. हे काय असतं? यस असतं. हा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा काय झाला? हायपोटेनियस. हा काय झाला? आर. हा हे काय झालं? एफ. हे एफ तर पॅरलली घेतलं ते एफच आलं, पॅरल वरी घेतलं तर मग हा आता बघा, टॅन फाय, टॅन थिटा वापरलं, कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. हा त्याला काय म्हणतो आपण? टॅन थिटा. हा तर मग एफ बाय आरलाच काय आता बघितलं आपण, एफ बाय आर म्हणजे काय असतं? म्यू. एफ बाय आर म्हणजे काय असतं? म्यू. तर फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स म्यू. हे झालं त्याचं डेरिव्हेशन जर विचारलं. आलं लक्षात? अँगल ऑफ फ्रिक्शन. समजलं? हा आता एक रिलेशन विचारते मित्रांनो, हा ते रिलेशन देतो. राईट डाऊन द रिलेशन बिटवीन, हा प्रश्न खूपदा आलेला आहे 2 मार्काला. राईट डाऊन रिलेशन बिटवीन अँगल ऑफ फ्रिक्शन, अँगल ऑफ फ्रिक्शन अँड कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. अँगल ऑफ फ्रिक्शन आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. राईट डाऊन द रिलेशन बिटवीन अँगल ऑफ फ्रिक्शन अँड कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तर बघा मित्रांनो, हा तर काय असतं, फक्त एवढं लिहिलं की 2 मार्क भेटते. फाय इज इक्वल टू, सॉरी, टॅन फाय इज इक्वल टू म्यू. टॅन फाय इज इक्वल टू म्यू म्हणजेच फाय इज इक्वल टू काय? टॅन इनवर्स म्यू. आत्ता बघितल्याप्रमाणे. हा जर परीक्षेत एवढं लिहिलं, असं विचारलं एवढं मोठं, इकडे बघा, असं विचारलं एवढं मोठं की रिलेशन लिहा, टॅन फाय इक्वल टू म्यू लिहिलं की 2 पैकी 2. फक्त लिहायचं फाय म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्शन आणि म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. पण इंग्लिश मध्ये कसं लिहायचं? आपण 2 मार्क पक्के करायचे असेल तर काहीच नाही लिहायचं. इकडे बघा, नीट लक्ष द्या. टॅन म्हणजे काय असतं मित्रांनो? टॅन्जेंट. असं लिहायचं, टॅन्जेंट, टॅन्जेंट ऑफ अँगल ऑफ फ्रिक्शन, tangent of angle of friction, tangent of angle of friction, tangent of angle of friction is equal to, खूप पॉप्युलर रिलेशन आहे, खूपदा विचारते, इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हे पुढे पण काम येतं बरं. हा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आजच मी डिझाईन शिकवला, डिझाईन मध्ये हे फॉर्म्युले वापरले. 3rd इयर 6th सेम अलग. हा टॅन्जेंट ऑफ अँगल ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. समजलं सगळ्यांना? हा एवढं बस झालं. 2 मिनिटं फॉर्म्युले घेऊ आपण. फॉर्म्युले आणि उद्या ते फॉर्म्युले पाठ करून यायचे. हा एकदम सिंपल आहे. इकडे बघा मित्रांनो, तर पहिला फॉर्म्युला आहे म्यू इज इक्वल टू, जास्त काही फॉर्म्युले नाहीये, हे 2च फॉर्म्युले. एफ बाय आर, म्यू इज इक्वल टू एफ बाय आर. म्यू म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तर डबल लिहू देत नाही. म्यू म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. नंतर यस, यस म्हणजे रिझल्टंट रिएक्शन. यस म्हणजे रिझल्टंट रिएक्शन. रिएक्शन याचा काय फॉर्म्युला आहे मित्रांनो? अंडर रूट ऑफ एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. अंडर रूट ऑफ एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हा नंतर तिसरा फॉर्म्युला आहे अँगल ऑफ फ्रिक्शन. आत्ताच पाहिला, टॅन इनवर्स म्यू. टॅन इनवर्स एफ बाय आर पण लिहू शकतो. टॅन इनवर्स एफ बाय आर. बस हे 3 फॉर्म्युले
उद्या पाठ करून यायचे. खूप सोपे प्रॉब्लेम. आलं लक्षात? धन्यवाद.